तर भोंदू खराडची संपत्ती शेकडो कोटींची आहे, मात्र उत्पन्न लाखाचं दाखवून कर भरत असल्याचं आता समोर येत आहे। खरातनं बांधकाम प्रकल्प हार्डवेअर व्यवसाय यात जीएसटी बुडवल्याचा आरोप आहे। आयकर विभागाकडून खरातवर मोठी कारवाई होण्याची शक्यता आहे। तर बंडलबाज खरातचे लोकांना ठगवण्याचे अनेक प्रकार समोर येत आहेत। शाकाहारी असलेल्यांना मासा हा पाण्यातली वनस्पती असल्याचं सांगून प्रसाद म्हणून खरात मासा द्यायचा। काही जैन धर्मीय व्यावसायिकांना फसवून त्यानं लाखो रुपयांची रक्कम लुबाडल्याचं समोर येत आहे। एसआयटीच्या तपासात खरातची ही बंडलबाजी उघड होतीये। तर भोंदू खरातचा पुण्यातला सीए पुजारी आणि सराफा व्यावसायिकाची चौकशी। खरातच्या 6 तासाच्या चौकशीत अनेक धक्कादायक बाबी समोर आल्यात। पुण्यातल्या एका बँकेतून घेतलेल्या कर्ज प्रकरणात माहिती उघड होतेय। याच ठिकाणी बँकेच्या मॅनेजरला 1 कोटी रुपयाची लाच दिल्याचं सुद्धा समोर येत आहे। तर भोंदू खरात प्रकरणी राजकीय नेते आणि काही वरिष्ठ अधिकाऱ्यांची चौकशी होण्याची शक्यता आहे। खरातच्या मुलीच्या लग्नात आलेल्या व्हीआयपी लोकांचाही शोध घेतला जाणार आहे। सत्ताधारी विरोधी पक्षातील नेत्यांसह अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांची या लग्न सोहळ्याला उपस्थिती असल्याची माहिती आता एसआयटीकडे जमा झाली आहे। नाशिक, अहिल्यानगर, मुंबई, दिल्लीसह काही परदेशी पाहुणे सुद्धा खरातच्या मुलीच्या लग्न सोहळ्यात उपस्थित होते। तर अशोक खरातचा मुलगा हर्षवर्धन खरातला पोलिसांनी ताब्यात घेतलाय। अशोक खरातच्या नाशिकमधील घरातून मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतलंय। पोलिसांनी खरातच्या मुलाला महाराष्ट्र पोलीस अकादमीत आणलं। तर अशोक खरातची पत्नी कल्पना खरात फरार आहे। तिचा सध्या शोध सुरू आहे।